अँग्युलर मोमेंटम और मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम आणि मुवमेंट ऑफ लिनियर ऑफ मोमेंटम हे पाहण्या अगोदर हा मोमेंटम हा जो काय वर्ड आहे तो आपण ऑलरेडी लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशन मोशनमध्ये पाहिलेला होता. मोमेंटम आपण डिनोट करत होतो पीने. पी इज इक्वल टू आपण म्हणत होतो मास इंटू व्हेलॉसिटी. ओके. आता मास इंटू व्हेलॉसिटी हे जे काही इक्वेशन होतं मोमेंटमचं, या इक्वेशनला आपण ट्रान्सलेशन मोशनमध्ये घेत होतो. आता ट्रान्सलेशनल मोशनप्रमाणेच आपल्याला जर हे रोटेशनल मोशनमध्ये जर इक्वेशन पाहायचं असेल तर याला एक ॲनालॉगस क्वांटिटी आपल्याला माहीत आहे. मग ती क्वांटिटी आपल्याला घेत असताना जसं आपण डिस्कस केलेलं होतं की फोर्स जर आपण इक्वेशन घेतलं म्हणजे ट्रान्सलेशन मोशनमध्ये त्याला आपण म्हणतो मास इंटू ॲक्सेलरेशन, तसंच आपण इकडं रोटेशनल मोशनमध्ये टॉर्क हे इक्वेशन घेत होतो. तसंच आता जसं मोमेंटम आहे ट्रान्सलेशन मोशनमध्ये तसं रोटेशनल मोमेंटम ज्याला आपण अँग्युलर मोमेंटम और मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणतोय. आता तो इक्वेशनमध्ये लिहायचा असेल तर तिथं हे जे काही पीने डिनोट करतात ते पीने डिनोट न करता इथं ते एलने देतात. अँग्युलर मोमेंटम जो असतो तो इक्वेशनमध्ये लिहायचा असेल तर मी त्याला लिहितो एल इज इक्वल टू वेक्टर क्वांटिटी लिहितो एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. मॅग्निट्यूडमध्ये जर द्यायचं असेल तर एल इज इक्वल टू पी आर साइन थीटा आपण असं म्हणतो. किंवा मी इथं पीला चेंज करू शकतोय. त्या इक्वेशनला मी लिहिन एम व्ही आर साइन थीटा. ओके. मला इक्वेशनमध्ये पीला चेंज करता येईल. त्यानंतर मग आता आपल्याला हे याचं जे काही डेरिवेशन आहे ते डेरिवेशन पाहिजे की एल इज इक्वल टू आर बार एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. त्याचं डेरिवेशन घेण्यासाठी आपण एक्सप्रेशन कन्सिडर करतोय. आता याच्यात आपण एक रिजिड ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा म्हणतोय अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर, आणि त्याच्यात एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत आपण असं कन्सिडर करूया. मग आता आपण ह्यात कुठलाही रिजिड ऑब्जेक्ट कन्सिडर करू शकतो. म्हणजे मी कुठलंही ऑब्जेक्ट कन्सिडर केलं असं काहीतरी एक रिजिड ऑब्जेक्ट आहे, त्याचा ॲक्सिस ते काय म्हणतात की ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्याप्रमाणे हा ॲक्सिस जर मी कन्सिडर केला तर या ॲक्सिस भोवती ते रोटेट होत आहे आणि त्याच्यावरती एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत असं आपण म्हणतोय. समजा हा मी पार्टिकल 3 कन्सिडर करतो. त्यातले मी म्हटलं M1, मी म्हटलं M2 आणि लास्ट पार्टिकल मी म्हणतो MN. या ॲक्सिसपासून या पार्टिकलचं डिस्टन्स जे असेल त्या डिस्टन्सला मी म्हणतो R1, या डिस्टन्सला मी म्हणतोय R2, याला मी म्हणतोय RN. एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. मग मी ते पार्टिकल कन्सिडर करतो. हे पार्टिकल जे काय आहे ते पार्टिकल या म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट काहीतरी ॲक्सिस भोवती रोटेट होतोय. त्याचा अँग्युलर स्पीड जो असेल त्याला मी म्हणतोय ओमेगा. मग याच्यातले जे काय ऑब्जेक्ट्स आहेत म्हणजे M1, M2, MN या सगळ्यांची व्हेलॉसिटी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे की ओमेगाचा स्पीड जो काय आहे ते ओमेगाच राहतो. कारण ऑब्जेक्टचा स्पीड जो आहे तो आहे ओमेगा, म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा स्पीड पण काय राहतो ओमेगा. पण या प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. लिनियर व्हेलॉसिटीचं रिलेशन आपण बघितलेलं होतं की रिलेशन बिटवीन म्हणजे हे इक्वेशन होतं V इज इक्वल टू आर ओमेगा. जरी ही क्वांटिटी सेम राहत असेल तरी पण प्रत्येक पार्टिकलचा रेडियस चेंज होतो. रेडियस चेंज झाला म्हणजे त्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे M1ची व्हेलॉसिटी ही असेल त्याला मी म्हणेन V1, M2ची असेल त्याला मी म्हणेल V2, याला मी म्हणेन VN. डायरेक्शन वाईज पण ते आपल्याला चेंज झालेलं दिसेल. मग याच्यावरून हे इक्वेशन घेत असताना मी एन नंबर ऑफ पार्टिकल कन्सिडर केलेत. मी त्या ऑब्जेक्टमध्ये पार्टिकल कन्सिडर करतो. त्याचे मास M1, M2, M3 अप टू MN पर्यंत असतील. इथं मी देतोय एन नंबर ऑफ पार्टिकल्स आणि त्याचे मासेस कन्सिडर करतोय M1, M2, M3 अप टू MN. आता या प्रत्येक पार्टिकलचं मास वेगळं आहे. त्याप्रमाणे मला इक्वेशनमध्ये आता लिनियर व्हेलॉसिटी लिहायचं असेल कारण अँग्युलर स्पीड तर सगळ्यांचा कॉन्स्टंट राहतोय. म्हणून मी काय करतो लिनियर स्पीड जर इक्वेशनमध्ये लिहिला तर तो प्रत्येक पार्टिकलचा लिहित असताना मला V1, V2, V3 अप टू VN लिहावं लागेल. तो पण मी इथे लिहून ठेवतो.
आता इथे लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल दिलेलं आहे. लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल V1 जो आहे तो मी लिहितोय इज इक्वल टू R1 ओमेगा. मी ऑलरेडी डिस्कस केलं होतं की पार्टिकल हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे, म्हणजे त्याचा अँग्युलर स्पीड चेंज होत नाही. म्हणजे त्या ऑब्जेक्टवरचे कुठले जरी पार्टिकल कन्सिडर केले तर त्याचा अँग्युलर स्पीड हा काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. चेंजिंग असेल व्हेलॉसिटी. मग V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. सिमिलरली V2 इज इक्वल टू R2 ओमेगा. V3 इज इक्वल टू R3 ओमेगा अप टू Vn इज इक्वल टू Rn ओमेगा. हे आपल्याला इथे समजते. ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे, लिनियर स्पीड लिहिलेलं आहे. आता आपल्याला लिनियर मोमेंटम जर इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर आता लिनियर मोमेंटमसाठी जर इक्वेशन जर मी इथं लिहिलं तर लिनियर मोमेंटम मला इक्वेशनमध्ये लिहायचं असेल तर मी त्याला लिहितो P इज इक्वल टू M इंटू V. मग लिनियर मोमेंटम P1 पार्टिकलचा जर लिहिला तर P1 इज इक्वल टू मला लिहावं लागेल M1 V1. पार्टिकल P2चा लिहायचा असेल तर लिहावं लागेल M2 V2. अप टू पार्टिकल मी आता nth पार्टिकल कन्सिडर केला तर त्याला लिहावं लागेल, मास असेल त्याचं Mn, व्हेलॉसिटी असेल Vn. आता या इक्वेशनमध्ये मला V1, V2 आणि Vn हे इक्वेशन इथं पाहिलेलं दिसतात. V1, V2 अँड Vn त्या व्हॅल्यू इथं मी पुट करून दिल्या तर इक्वेशन काय होईल, M1 V1चं इक्वेशन आहे R1 ओमेगा, म्हणून मी काय देतो R1 ओमेगा. सिमिलरली M2 R2 ओमेगा आणि nth पार्टिकलचं असेल ते असेल Mn Rn ओमेगा. ठीक आहे. हे लिनियर मोमेंटमच्या इक्वेशन झाल्या. आता या लिनियर मोमेंटमच्या इक्वेशनवरून मला अँग्युलर मोमेंटम लिहायचं आहे. आता अँग्युलर मोमेंटम आपण काय लिहितो तर अँग्युलर मोमेंटमचं इक्वेशन लिहितो आपण L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार किंवा L इज इक्वल टू PR साइन थीटा. इथं थीटा वगैरे 90 डिग्री असेल तर ते इक्वेशन होतं L इज इक्वल टू P इंटू PR. ओके. आता मला ह्याचा प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम लिहायचा आहे. हा जो काय होता तो काय होता, लिनियर मोमेंटम. मला लिहायचा आहे आता अँग्युलर मोमेंटम. आता अँग्युलर मोमेंटम लिहायचा म्हणजे मला परत काय लिहावं लागेल, L1, L2, L3 असं इक्वेशनमध्ये लिहावं लागेल. ते मी नेक्स्ट पेजवरती घेतो. इक्वेशनमध्ये मी ते लिहितो अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम फर्स्ट पार्टिकलचा लिहायचं असेल तर मला इक्वेशनमध्ये लिहायचं आहे L1 इज इक्वल टू P1 R1. सिमिलरली L2 इज इक्वल टू लिहावं लागेल P2 R2. L3 इज इक्वल टू P3 R3 अप टू Ln हा असेल Pn Rn. आता ह्याच्यात बघा दोन इक्वेशन आपल्याकडे आहेत. म्हणजे समजा पीचं इक्वेशन आपल्याकडे आहे. या पीच्या इक्वेशनला मला व्हॅल्यू पुट करता येईल. पी म्हणजे आपण म्हणतोय लिनियर मोमेंटम. हे दिसतंय ना पी, हे इथं आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे. P1 इज इक्वल टू M1 V1. त्यात आपण V1ला रिप्लेस केलं होतं M1 R1 ओमेगा. म्हणजे R1 ओमेगा कुठून घेतला होता, V1 लिनियर स्पीड म्हणतोय. मग याच्यात व्हॅल्यू जर मी पुट केल्या P1ची तर मला इक्वेशन जे काय मिळेल ते इक्वेशन असं काहीतरी असेल M1. ओके. इथं पण R1 आहे, या इक्वेशनमध्ये पण R1 आहे आणि इथं पण R1 आहे. म्हणजे तो काय होईल, R1 स्क्वेअर होईल. म्हणजे इक्वेशन होईल M1 R1 स्क्वेअर ओमेगा. नेक्स्ट L2 साठीच असेल तो M2 R2 स्क्वेअर ओमेगा. M3 R3 स्क्वेअर ओमेगा अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. हे आपल्याला अँग्युलर मोमेंटमच्या इक्वेशन मिळाल्या. आता याच्यावरून मी जर टोटल अँग्युलर मोमेंटम जर मी डिराईव्ह केला तर टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे कसा, मी जी काय डायग्राम ड्रॉ केलेली आहे त्याच्यावरती नंबर ऑफ पार्टिकल्स कन्सिडर करतो, M1 M2 M3 अप टू Mn वगैरे. आता याच्यात सगळ्या पार्टिकलचा जर आपल्याला अँग्युलर मोमेंटम सांगायचं असेल तर मला अँग्युलर मोमेंटम ऑफ रिजिड ऑब्जेक्ट जे काय आपण कन्सिडर केलं आहे ते जर सांगायचं असेल तर मला इथं लिहिन मी अँग्युलर मोमेंटम
ऑफ ऑब्जेक्ट. कारण आपण आता इंडिव्हिज्युअल पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केला आहे. आता मला समजा टोटल ऑब्जेक्टचाच अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचं असेल तर हे जे काय अँग्युलर मोमेंटम आहेत या सगळ्या अँग्युलर मोमेंटमची मला काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. म्हणजे L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 अप टू Ln. आता इथं मी ॲडिशन का करतोय ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथं जर पाहिलं तर ह्या अँग्युलर मोमेंटमचं डायरेक्शन जर मला द्यायचं असेल तर त्या अँग्युलर मोमेंटमचं डायरेक्शन अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे रिजिड ऑब्जेक्ट ज्या ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होते त्या ॲक्सिसच्या अलॉंग त्याचं डायरेक्शन असतं, सॉरी त्या अलॉंग तो रोटेट होतो आणि डायरेक्शन जे आहे ते आपण राईट हँड थंब रूलने देऊ शकतो. म्हणून मी तर इथे अल्जेब्रिक सम घेतोय. ठीक आहे. मग या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू जर मी पुट केल्या तर व्हॅल्यू आत्ता आपल्याकडे आहेत. म्हणजे L इज इक्वल टू L1ची व्हॅल्यू आहे M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस M2 R2 स्क्वेअर ओमेगा अप टू MN RN स्क्वेअर ओमेगा. याच्यात जर पाहिलं तर ओमेगा हा इक्वेशनमध्ये मला कॉमन घेता येईल म्हणून मी इक्वेशन काय लिहितो, L इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये घेतो M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर. एक मिनिट. M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू MN RN घेतो म्हणजे अप टू n पार्टिकल MN RN स्क्वेअर इंटू ओमेगा. आता ही जी क्वांटिटी तुम्हाला दिसते या क्वांटिटीला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे. मास इंटू रेडियस म्हणजे डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण त्याला म्हणतोय. आता या क्वांटिटीला आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया असं म्हटलेलं होतं. म्हणजे ते इक्वेशन आपल्याला माहीत असेल, I इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर MN RN स्क्वेअर. ही क्वांटिटी आपण इक्वेशनमध्ये डिराईव्ह केलेली आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया आपण म्हणतोय, जो की ॲनालॉगस आहे मास बरोबर इन ट्रान्सलेशन मोशनमध्ये. मग त्याप्रमाणे इथं जर मी व्हॅल्यू पुट केली तर इक्वेशन मला काय मिळेल, L इज इक्वल टू या इक्वेशनला मी तर आयमध्ये घेतो I ओमेगा. हे जे काय आहे त्याला आपण म्हणतोय अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू I म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड आपण त्याला म्हणतोय. आता हे कसं ॲनालॉगस आहे तर आपल्याकडे बघा इक्वेशनमध्ये ट्रान्सलेशन मोशनमध्ये द्यायचं असेल तर ट्रान्सलेशन मोशनमध्ये आपण लिहितो P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता इथं पहा आपण जसं फोर्स इज इक्वल टू म्हटलं होतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सिमिलरली आता आपण नेक्स्ट डेरिव्हेशन तेच पाहणार आहे. टॉर्क इज इक्वल टू आपण लिहितो I अल्फा. हे मास इथं ॲनालॉगस आहे. किंवा आपण कायनेटिक एनर्जीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तेव्हा आपण कायनेटिक एनर्जीज पाहूया. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आपण लिहित होतो कायनेटिक हाफ mv स्क्वेअर म्हणत होतो आपण. ठीक आहे. आणि इथं जर इक्वेशन पाहिलं हे कशातलं होतं, ट्रान्सलेशनलमधलं होतं. आणि रोटेशनलमधलं जर पाहायचं असेल तर हाफ I ओमेगा आपण त्याला म्हणतोय. मग इथं बघा हे मास आहे v स्क्वेअर आहे, इथं I आहे ओमेगा स्क्वेअर आहे. मग आपण याला ॲनालॉगस क्वांटिटी म्हणलं होतं कायनेटिक एनर्जी. मग हे v स्क्वेअर आहे, इथं हा लिनियर स्पीड आहे, हा अँग्युलर स्पीड आपण कन्सिडर केला तर राहिलेली क्वांटिटी एकमेकाला सेम असतील म्हणजे ॲनालॉगस असतील, मास आणि इथं इनर्शिया म्हणत होतो. सिमिलरली L इज इक्वल टू I ओमेगा, इथं आपण त्याला अँग्युलर स्पीड म्हणतोय. हा जो काय असेल तो लिनियर स्पीड आहे. मग राहिलेली क्वांटिटी मास म्हणजे हे इनर्शिया आहे आणि हे म्हणजे हे सेम असेल म्हणून L आणि P या एकमेकाला ॲनालॉगस आहेत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. इथं आपल्याला एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला समजेल. इथं मी थोडक्यात सांगतो आपण काय काय केलं इक्वेशनमध्ये. इक्वेशन जरा इझिली लक्षात राहतं. मास M1 M2 M3 अप टू MN कन्सिडर केले. त्यांचं डिस्टन्स जे होतं ते R1 R2 R3 असेल म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स आपण डिस्टन्स R ने डिनोट करतो. त्याप्रमाणे पहिल्यांदा आपण लिनियर मोमेंटम बघितलं तर लिनियर मोमेंटमचं इक्वेशन देतो आपण V इज इक्वल टू R ओमेगा. त्यात आपण सांगितलं की ऑब्जेक्ट जो आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनने करतोय म्हणजे प्रत्येक पार्टिकलचा जो काही अँग्युलर स्पीड असेल तो अँग्युलर स्पीड हा सेम राहील कारण ऑब्जेक्ट त्या
त्याच स्पीडने रोटेट होत आहे, म्हणून हे V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, इथं ओमेगा 1 लिहिलं नाही, अप टू काय लिहिलं Vn. सिमिलरली लिनियर मोमेंटम घेतलं, जसं लिनियर स्पीड घेतलं तसं लिनियर मोमेंटमचं इक्वेशन देतो आपण, P इज इक्वल टू मोमेंटम, P इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. मग फर्स्ट पार्टिकलचं लिहायचं आहे म्हणून P1 इज इक्वल टू M1 V1. व्हॅल्यू V1 ची इथून पुट केली, V1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे R1 ओमेगा, त्याप्रमाणे V1 ला इथं पुट केलं तर M1 R1 ओमेगा, अप टू मी लिहिलं PN म्हणजे MN RN ओमेगा. आणि अँग्युलर मोमेंटम जो होता तो अँग्युलर मोमेंटम मी लिहितो L इज इक्वल टू P इंटू R, लिनियर मोमेंटम इंटू डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन, P1 R1. मग P ची व्हॅल्यू इथं मी फाइंड आउट केली M1 R1 ओमेगा, ती P1 ची व्हॅल्यू इथं मी पुट केली, तर इक्वेशन R1 ऑलरेडी आहे M1 R1 स्क्वेअर ओमेगा अप टू LN. हे इक्वेशन लिहिल्यानंतर ऑब्जेक्टचा लिहित असताना मला काय करावं लागेल, अल्जेब्रिक सम करावं लागेल. का? कारण ते अलॉंग द ॲक्सिस आणि डायरेक्शन आपण देतो राईट हँड थंब रूल प्रमाणे, म्हणून L1 इज इक्वल टू मला L1 प्लस L2 प्लस अप टू आपण LN लिहिलेलं होतं, त्याच्यातून मला इक्वेशन जे मिळालं ते Lचं इक्वेशन होतं. L इज इक्वल टू मला इक्वेशन मिळते I ओमेगा, मी आयला कुठून तरी रिप्लेस करत असेल त्यात आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय M1 R1 स्क्वेअर, इथं पण तुम्हाला पाहिजे M1 R1 स्क्वेअर. नेक्स्ट MN RN स्क्वेअर, ओमेगा जर कॉमन घेतला तर या क्वांटिटीला आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणू शकतो, म्हणून इक्वेशन मला मिळालं ते आपण अँग्युलर मोमेंटमसाठी लिहितो. ठीक आहे. मग आता हे लक्षात ठेवत असताना थोडंसं जरा पाहिलं, लिनियर मोमेंटम घ्यायचं आहे, त्यानंतर लिनियर स्पीड घ्यायचं आहे, मोमेंटम घ्यायचं आहे, मग अँग्युलर घ्यायचं आहे, इक्वेशन आपल्याला मिळेल आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया त्यात आपल्याला इक्वेशनमध्ये फाइंड आउट होईल. इथं आपल्याला एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया लक्षात आलेलं असेल. आता नेक्स्ट जे डेरिव्हेशन आहे ते आहे टॉर्कसाठी. मग टॉर्क आपल्याला माहीत आहे, मग टॉर्कचं इक्वेशन लिहित असताना आपण त्याला फोर्स बरोबर कम्पेअर करतो, म्हणजे ॲनालॉगस क्वांटिटी म्हणतो. मग फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन म्हणतो, त्याच्यावरून आपल्याला ते इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे की टॉर्क इज इक्वल टू इज इक्वल टू आय इंटू अल्फा. मग हे सांगत असताना आता मी तर टॉर्क एक्सप्लेन करत असताना मी परत एक ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय आणि त्याच्यावरती n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे असं म्हणतोय. मग इथं मास दिलेलं आहे बघा त्यांनी, M1 M2 MN अप टू MN असेल, म्हणजे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. त्यांचं डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन R1 R2 RN असं असेल. मग या पार्टिकलला रोटेट करण्यासाठी काहीतरी ॲक्सेलरेशन पण असेल, ते ॲक्सेलरेशन इथं दाखवत आहेत, त्याला हे अल्फा लिहिलेलं आहे. अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणतो आपण. लिनियर ॲक्सेलरेशन जर सांगायचं असेल तर लिनियर ॲक्सेलरेशन जशी वेलॉसिटी दाखवतो ना तशीच आपल्याला इथं ॲक्सेलरेशन दाखवता येईल. त्या ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन फ्रंट म्हणजे अपवर्ड नाही म्हणता येणार, ॲक्सेलरेशनचं डायरेक्शन फॉरवर्ड बॅकवर्ड दोन्ही साईडला असू शकतं, कारण ॲक्सेलरेशन म्हणजे स्पीड इन्क्रीज होते का डिक्रीज होते त्याच्यावरून ते आपल्याला सांगता येतं. जसं अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे तसं इथं लिनियर ॲक्सेलरेशन पण असेल. लिनियर म्हणाल किंवा त्याला टँजेन्शियल ॲक्सेलरेशन पण म्हणतो आपण. हे फर्स्ट पॉईंटमध्ये आपण या चॅप्टरच्या पाहिलेलं होतं. आता याच्यात लिनियर ॲक्सेलरेशन आहे ते जर पाहिलं तर इथं अँग्युलर ॲक्सेलरेशन काय राहतं, सेम राहतं. लिनियर ॲक्सेलरेशन जे असेल प्रत्येक पार्टिकलचं हे डिफरंट असेल, मग त्याच्यावरून इक्वेशन लिहायचं आहे. त्यामुळे इथं फोर्स प्रत्येक पार्टिकलवरचा जो असेल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, ते लिहित असताना त्यांनी इथे लिहिलं बघा M1 A1, इथं लिहिताना मला लिहावं लागेल M2 A2, इथं लिहिताना लिहावं लागेल MN AN. ठीक आहे. मग त्याप्रमाणे n नंबर ऑफ पार्टिकल्स जर मी कन्सिडर केले तर मी इथं लिहितो मास M1 M2 MN, मी इथं कन्सिडर केले n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणजे त्यांचे मासेस वेगवेगळे असतील. सेम अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ॲक्सेलरेशन काय राहील, सेम राहील, बट लिनियर और टँजेन्शियल ॲक्सेलरेशन वेगवेगळं असेल. माझं लिनियर आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन लिहायचं असेल तर माझ्याकडे लिनियरचा फॉर्म्युला आहे. ॲक्सेलरेशन आपण काय लिहितो, A इज इक्वल टू R अल्फा. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे लिनियर आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये. म्हणजे आता प्रत्येक पार्टिकलचे वेगळे, म्हणजे पार्टिकल फर्स्ट जर कन्सिडर केला तर मला इथे लिहावं लागेल A1 आणि इथे लिहावं लागेल R1. अल्फा मी लिहिणार नाही कारण सेम अँग्युलर ॲक्सेलरेशन आहे. मग त्याप्रमाणे मी समजा इक्वेशन लिहिलं A1, नेक्स्ट लिहितो मी सेकंड पार्टिकलसाठी A2 इज इक्वल टू R2 अल्फा. ॲक्सेलरेशन AN nth पार्टिकलचं असेल ते असेल RN अल्फा. ओके. इथं मला इक्वेशन मिळालं. याच्यावरून मी जर फोर्सचं इक्वेशन लिहिलं, फोर्सचं इक्वेशन आपण लिहितो फोर्स F इज इक्वल टू मास
इंटू ॲक्सेलरेशन. फर्स्ट पार्टिकलसाठी लिहायचं असेल तर मी इथं लिहीन F1, इथं लिहावं लागेल M1, ॲक्सेलरेशन असेल A1. व्हॅल्यू जर मी पुट केली तर व्हॅल्यू येत असेल बघा, ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू माझ्याकडे ऑलरेडी आहे M1 ॲज इट इज. ॲक्सेलरेशनला मी इथून पुट करतोय, ॲक्सेलरेशन A1 इज इक्वल टू लिहावं लागेल मला R1 अल्फा. ठीक आहे. सिमिलरली F2 इज इक्वल टू M2 A2 इज इक्वल टू M2 R2 अल्फा. अप टू nth पार्टिकलपर्यंत जर मला फोर्स लिहायचा असेल तर मला लिहावं लागेल Fn इज इक्वल टू Mn An Mn Rn अल्फा. हे इक्वेशन मला इथं लिहिता येतील. मग याच्यावरून टॉर्कसाठी जर इक्वेशन लिहिलं तर टॉर्कसाठीचं इक्वेशन जे असेल ते इक्वेशन मला लिहावं लागेल, कारण टॉर्कचं इक्वेशन लिहितो आपण, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण त्याला म्हणतो. मग समजा फर्स्ट पार्टिकलसाठी लिहायचं असेल तर त्याला लिहावं लागेल टॉर्क टो1 इज इक्वल टू F1 R1. याला इक्वेशनमध्ये मला फोर्स मी इथं फाइंड आउट केलेला आहे. तर फोर्सची व्हॅल्यू जर पुट केली तर व्हॅल्यू येईल माझी, इथं इक्वेशन दिसत असेल फोर्सचं F1चं, मला इथं लिहावं लागेल M1 R1 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली टॉर्क सेकंड पार्टिकलची लिहायची असेल तर त्या सेकंड पार्टिकलसाठी लिहितो टॉर्क ऑफ सेकंड पार्टिकल इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर अल्फा. अप टू लिहावं लागेल मला nth पार्टिकलपर्यंत, ते इक्वेशन असेल Mn Rn स्क्वेअर अल्फा. आता टोटल ऑब्जेक्टची जे काही रिजिड ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलेलं आहे त्या रिजिड ऑब्जेक्टचा जर मला टॉर्क सांगायचा असेल तर मी रिझल्टंट टॉर्कचं इक्वेशन घेईल. मग रिझल्टंट टॉर्क जे काय असेल त्याला मला ॲडिशन घ्यावी लागेल. रिझल्टंट टॉर्क इज इक्वल टू ॲडिशन ऑफ ऑल द टॉर्क्स ऑफ पार्टिकल इन दॅट ऑब्जेक्ट अप टू nth पार्टिकल. मग इक्वेशनमध्ये मी असं घेतलं, टॉर्क फर्स्ट पार्टिकलचे आहे M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर अल्फा अप टू Mn Rn स्क्वेअर अल्फा. ह्याच्यात अल्फा जर मी कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये मला परत सेम क्वांटिटी मिळत असेल बघा प्रिव्हियस डेरिवेशनप्रमाणे, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर इंटू अल्फा टॉर्क टो. आता ही जी काय क्वांटिटी आहे या क्वांटिटीला आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतोय. मग त्याप्रमाणे जर इक्वेशनमध्ये त्याला मी पुट केलं तर मला इक्वेशन मिळेल, टॉर्क इथं लिहून ठेवतो, आय इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर अप टू Mn Rn स्क्वेअर. या क्वांटिटीला आपण डिराईव्ह केलेलं आहे. म्हणजे टॉर्कचं इक्वेशन जे काय असेल ते मला मिळेल आय इंटू अल्फा. आता परत ही ॲनालॉगस क्वांटिटी आहे ते पण आपल्याला सांगायचे. ही कशी ॲनालॉगस आहे तर बघा, आपण टॉर्क आत्ता डिराईव्ह केलं त्याला म्हणत होतो आय इंटू अल्फा. ही कोणाबरोबर ॲनालॉगस असेल तर ट्रान्सलेशन मोशनमधल्या फोर्स बरोबर ॲनालॉगस असेल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू आपण लिहितोय ॲक्सेलरेशन. हे पण ॲक्सेलरेशन आहे, हे पण ॲक्सेलरेशन आहे. हे रोटेशनलमधलं म्हणतोय, हे आपण ट्रान्सलेशनल मोशनमधलं म्हणतोय. हा फोर्स आहे, हे टॉर्क आहे. या दोन क्वांटिटी ज्या आहेत ते एकमेकाला ॲनालॉगस राहतील. मास आणि इनर्शिया हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे या दोन क्वांटिटी काय झाल्या, एकमेकाला ॲनालॉगस असतील. त्याप्रमाणे आपल्याला इथं टॉर्कचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. ओके, थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर आपण बघा मागच्यासारखंच हे डेरिवेशन थोडंसं लिहितोय. आपण मास कन्सिडर केलं ते nth पार्टिकलप्रमाणे M1 M2 Mn. लिनियर ॲक्सेलरेशन A1 टू An दिलेलं आहे. लिनियर ॲक्सेलरेशनचं इक्वेशन तो R अल्फा. फर्स्ट पार्टिकलसाठी लिहितोय A1 इज इक्वल टू R1 अल्फा. फोर्स लिहितोय. मग आता ह्याच्यावरून ॲक्सेलरेशन nth पार्टिकलचे मिळाले, त्यानंतर फोर्सचं इक्वेशन लिहितो मास इंटू ॲक्सेलरेशन. आता हे लिनियर ॲक्सेलरेशन आहे, इथून याला रिप्लेस केलं तर M1 R1 अल्फा अप टू nth पार्टिकल असेल Mn Rn
अल्फा. मग त्याच्यावरून टॉर्कचं इक्वेशन लिहिलं, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स मी इथं फाइंड आउट केला आहे, तो फोर्स जो आहे तो लिनियर फोर्स मी म्हणतोय m1r1 अल्फा. मग त्याच्यावरून अप टू nth पार्टिकल प्रमाणे mn अल्फा हे इक्वेशन इथं मला मिळेल. आता ऑब्जेक्टचा टॉर्क पाहिजे असेल तर ऑब्जेक्टच्या टॉर्कसाठी मला काय अल्जेब्रिक सम घ्यावी लागेल. ते अल्जेब्रिक सम टॉर्क टो इज इक्वल टू काय असेल, τ1 प्लस τ2 अप टू nth पार्टिकलचा टॉर्क. मग त्याच्यावरून जे इक्वेशन आलं ते इक्वेशन मला मुवमेंट ऑफ इनर्शिया वगैरे फाइंड आउट होतोय. त्याला इक्वेशनला मी लिहितोय I इंटू अल्फा. ठीक आहे. त्यानंतर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा जो पॉईंट आहे आणि त्याचे जे एक्झाम्पल आहेत ते उद्याच्या लेक्चरला घेतले जातील.